ಮಣ್ಣಿನ ಮಗನು ಇವನು ಕೊಡುಗೈದಾನಿ, ಚಿನ್ನದ ಮಗನು ಇವನು ಅದ್ಭುತ ಜ್ಞಾನಿ. ಜನಸೇವೆಗೆಂದೇ ಹುಟ್ಟಿರುವ ದೇವರ ಕುಲವೋ, ಇವರ ನೆರಳೆ ಬಡವರಿಗೆ ನೂರಾನೆಯ ಬಲವೋ. ಈ ಮಣ್ಣಿಗೂ ಇವರ ಋಣವೈತೆ, ಪ್ರತಿ ಉಸಿರು ಇವರನೆ ನುಡಿದೈತೆ. ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯತೋ, ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯತೋ. ಮಣ್ಣಿನ ಮಗನು ಇವನು पक्षाचे नूतन अध्यक्ष मल्लीनाथ पाटीलजी आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व अतिथीगण व मंगरूळचे ग्रामस्थ, आज अध्यक्ष साहेबांचा गाव भेटी दौऱ्यात मंगरूळ या गावी आले. शेख बाबूच्या पावननगरीमध्ये त्यांचं या सर्व गावकऱ्यांच्याकडून मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छा देतोय. आता जो त्यांचा सुवर्णकाळ येणार आहे, त्यांचा तो काळ त्या संपूर्ण तालुक्यामध्ये भरभराटी जावो. अनेक सगळ्या गटातटाचे, सामान्यांचे, गोरगरिबांचे, अनेक दलितांचे, अल्पसंख्याकांचे, अन्य समाजाला एकत्र घेऊन काँग्रेस पक्ष बळकटी करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम पाटील साहेबांनी करावं अशी विनंती करतो. आणि त्यांचा काळ ना कधी पुढं झालंय ना कधी मागं होणार, अशा पद्धतीचं कार्य त्यांच्या हाताने घडावं आणि सगळ्या काँग्रेस प्रेमींना एकजूट करून जोडण्याचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी त्यांचा मंगरूळ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार आमचे मंगरूळचे सुपुत्र माझे सभापती श्री प्रकाश हिप्परगे यांना विनंती करतो की नूतन अध्यक्ष श्री मल्लीनाथ पाटील साहेबांचा फेटा बांधून सत्कार करावा. आणि ಚಿನ್ನದ ಮಗನು ಇವನು ಅದ್ಭುತ ಜ್ಞಾನಿ. ಚೂಡಮಣಿ ವಜ್ರ ನಾಗಮಣಿ ಮುತ್ತು ರತ್ನಗಳ ಗಣಿ, ಜನರ ಮನಸ್ಸಿನ ಪ್ರತಿಧ್ವನಿ ಕನ್ನಡ ಕುಲದ ಕಣ್ಮಣಿ. ದೈವ ಗೆದ್ದ ಮುನಿ ಜೀವ ಕಾಯೋದಣಿ, ಮಣ್ಣಿ ನಿನಗೆ ಚಿರಋಣಿ. ಯಮನ ತಡೆಯೋ ರಾಜನಿ, ಧರೆಗೆ ಒಲಿದ ಸೌಭಾಗ್ಯನಿ. ಕೋಟಿಗೊಂದು ಮನೆತನವೋ, ದಾನವೇ ಇವರಿಗೆ ಸಿರಿತನವೋ. ನ್ಯಾಯ ನೀತಿಗೆ ಕನ್ನಡಿಯೋ, ಸತ್ಯ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಮುನ್ನುಡಿಯೋ. ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯತೋ, ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯ ರತ್ನಾಕರ ಜಯತೋ.
पानमंगळ येथे दुसऱ्या दिवशीचा गावभेटी व्यवहार चालू केलेला आहे. या तालुक्याचे नूतन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माझे बंधू मल्लू पाटीलजी, बसवराज बाणेगावजी, जिल्हा परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते अरुणजी जाधव आणि लाळसंगीजी आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझे बंधू पुजारीजी, पवारजी, माझे बंधू आणि भगिनींनो, कालपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आणि सुरुवातच अतिशय चांगली झाली. हर एक गावात आम्हाला अतिशय चांगला रिस्पॉन्स असा मिळाला, ज्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. काय अलीकडच्या राजकारणात उलटापलटी झाल्यात, बरेच बदल घडलेत आणि बडं नेतृत्व पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात गेलेत आणि वाटतं सगळे कार्यकर्ते अनेक आता नेता इतक्या वर्षापासून आहे म्हणजे त्यांच्याबरोबर जोडलेली नाती, कार्यकर्त्यांची नाती, कार्यकर्ते, सरपंच, माजी सरपंच, अनेक पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, अनेक असे पदाधिकारी हे जोडलेले असतात आणि तेव्हा त्यांना वाटायला लागतं आता पुढं काय. पण निसर्गाचा असा नियम आहे की बाबा पर्याय हा असतोच. त्यामुळे मल्लू पाटलांना संधी मिळाली. मल्लू पाटील होतेच, परंतु ही जबाबदारी परत मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर येऊन पडली. आताच साहेब म्हणले की बाबा मल्लू पाटीलचा सुवर्ण काळ आता सुरुवात झालेली आहे. पण ती निश्चितच मी पण सुवर्णाच आहे, त्यांच्या या कार्यकाळाला सुरुवात झाली. महादेव पाटील माझे मामाच होते, त्याच्या अगोदर माझी आई या तालुक्याची आमदार झाली, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शिक्षण मंत्री झाली, एका शिक्षिकेची शिक्षण मंत्री झाली. अतिशय चांगला असा कार्यकाळ होता. तेव्हा सगळे एकनिष्ठ होते. पक्ष किती, आपल्या तालुक्यात दोनच पक्ष, एक काँग्रेस आणि दुसरं भाजप. हे पक्ष आम्हाला माहिती नव्हते, म्हणजे अजून देखील तालुक्यात कोणाला जास्त माहिती नाही आहे की बाबा शिंदे शिवसेना आहे किंवा राष्ट्रवादी आहे, कधीच नाही. आणि जे आहेत त्यांची पण आता त्यांचं पण अस्तित्व कारण पक्षफोडीचं राष्ट्रहित झालेलं आहे भाजपच्या मुंबईनं. त्यामुळं एवढंच मला सांगायचं आहे की बाबा अक्कलकोट तालुक्यात परत जिवंतपणा यावा काँग्रेस पक्षामध्ये, पण पक्ष अजून मजबूत व्हावं, पक्ष अजून मोठ्या जोमानं पुढे जावं. आणि नुकतेच आता आलेल्या आहेत निवडणुका, पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तर ह्या निवडणुकांच्या ह्या कशा लढवायच्या, तर काँग्रेस पक्षाचं एक स्वतंत्र नेतृत्व आता आम्ही आहोत सगळे. मल्लू पाटील आहेत, अरुणजी आहेत, बसवराज बाणेगाव आहेत, काँग्रेसचे अनेक असे निष्ठावान नेते आहेत आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते पण आहात. तर तुमच्या आपण सगळ्यांनी मिळूनच करायचं आहे. इथं बघा, मला एवढंच कार्यकर्ते, नेत्यांपेक्षा कार्यकर्ते खूप महत्त्वाचे आहेत. आता महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं मला की बाबा गांधीजी म्हणत होते की बाबा मी महात्मा नाही आहे, मी मोठा नाही आहे, मला कार्यकर्त्यांनी मोठं केलं. तर कार्यकर्ते इतकं महत्त्वाचं आहे. ते काही कारणास्तव काय होतं की बाबा त्यांच्याकडे दुर्लक्ष, जेव्हा सत्ता येते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. हे कदापि होऊ नये. कार्यकर्ते जिवंत असतील तरच पक्ष जिवंत, असं माझं म्हणणं आहे. तर यासाठी आपण सर्व कालपासून बघते की बाबा कार्यकर्त्यांच्या म्हणजे हे तुम्ही सगळेच मला वाटतं इथं उपस्थित असलेले काँग्रेसचे निष्ठावान आहात ना, सगळे काँग्रेस पक्षातच राहणार आहेत ना, का परत कोण सांगितलं तिकडे जाणार असे निष्ठा, तर काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहात. आम्ही तर इथंच आहोत. माझी तर काँग्रेस पक्ष आईच आहे. माझ्या घराण्याला आशीर्वाद त्या काँग्रेस पक्षाचा मिळालेला आहे. आणि माझं काय आता इथे मी काय आमदार, खासदार, मंत्री काय होणार नाही आहे, पण केवळ या पक्षाला मजबूत करण्यासाठी, या पक्षाला आता माझी गरज आहे असं मला वाटतंय तालुक्यात. तर म्हणून या कामासाठी मी मल्लू बरोबर इथं दौऱ्यात आलेली आहे. तर दुसरा काय स्वार्थ नाही आहे माझा. तर याच्यासाठी एवढीच कळकळीची विनंती आहे, जे कोणी काँग्रेसचे सगळे आपले कार्यकर्ते त्यांना बरोबर घेऊन आपण चालायचं आहे. काही आहे वादविवाद ते सगळं मागे सारून आपण या कामाला लागूया. आणि एवढीच विनंती आहे की बाबा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद
जास्तीत जास्त सीट्स आपले काँग्रेस पक्षाचे यावेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट करायची गरज आहे आणि ते आपण करणार आहोत. येत्या 22 तारखेला आपण तिथे मेळावा ठेवलेला आहे अक्कलकोटमध्ये प्रियदर्शनी मंगल कार्यालयात. त्यासाठी संदेश पाटील, विशाल पाटील, आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे साहेब सगळे येणार आहेत. तर प्रणितीताईंनी तर डिक्लेअरच केलं किंवा इतके दिवस जेव्हा माझा दौरा करत होते अक्कलकोट तालुक्यात थोडासा अडथळा होता, कारण आधीचं नेतृत्व होतं. अडथळा म्हणजे त्यांना विचारून त्यांना यावं लागत होतं. आता जर अडथळा नाहीसा झालेला आहे, दूर झालेला आहे, तर मी डायरेक्ट येऊ शकते आणि पूर्ण वेळ मी अक्कलकोट तालुक्याला येणार आहे आणि इथल्या लोकांची जी काही कामं असतील, मग ती सार्वजनिक असतील, वैयक्तिक असतील, तर मी निश्चित ती कामं पूर्ण करेन आणि माझा पूर्ण वेळ मी तुम्हाला देईन. काही गैरसमजुती वगैरे आहेत त्यांच्याबद्दल की बाबा कसं आहे, एक शेवटी म्हणजे महिला खासदार आणि पुरुष खासदार किंवा महिला आमदार पुरुष थोडंसं लिमिटेशन असतं, मर्यादा असते. परंतु मर्यादा ओलांडून त्या म्हणतात तुम्ही सगळे मला संपर्क साधा, तुम्ही माझ्यापर्यंत या, कामं सांगा, नाही झाली तर 15 दिवसांनी परत फॉलोअप करा, परत त्याचा पाठपुरावा करा आणि निश्चित मी तुमची कामं करेन. आणि आता येत्या 22 तारखेला तुम्हाला यायचं आहे. तुमचे काही लोकल काही अडचणी असतील, समस्या असतील, तुमचे काही कामं असतील आणि वैयक्तिक कामं जरी असतील तरी तुम्ही निवेदनाच्या स्वरूपात तिथं आणून त्यांना भेटूया, करूया, रिक्वेस्ट करूया आणि त्याप्रमाणे आपली कामं करून घेऊया. शेवटी याच्यासाठी तर आपण तुम्ही सगळं निवडून दिलेल्या खासदारांना म्हणा देत असता, आमदार खासदारांना एवढ्यासाठी आपण देत असतो की बाबा आपली जी खेड्यातली ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत ते तिथंपर्यंत पोहोचावं नेत्यापर्यंत आणि त्यांच्याकडून आपण आपली कामं करून घ्यावी आणि आपल्या गावाची सुधारणा करावी. तर एवढ्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं पार मंगळमध्ये जास्त लोक त्या संख्येनं यावं आणि आपली ताकद दाखवावी आणि आपली कामं करून घ्यावी एवढीच यावेळी अपेक्षा करते. धन्यवाद. गाव भेटी दौरा आकाशी दौरा अल्वंडाताई आदरणीय अरुण काका, बसवराजी पाणेराव, बाजू मार्केट कमिटी डायरेक्टर आदरणीय लासिंग साहेब, बाजू उपसभापती आदरणीय प्रकाश अण्णा, माजी सरपंच सिद्धानंद गायकवाड, सरकारी पवार, उपस्थित कष्ट माजी सरपंच उपस्थितीला गावकरी पुजारी, माजी पंचायत समिती उपस्थितीला गावकरी मंडळी, ಕಾಂಗ್ರೆಸ್ದು गाव भेटी दौरानो निंदे निर्दू चालू ಮಾಡಿದೆವು. काँग्रेस विचार यावर स्वतंत्रगिंत पहिला ಗಾಂಧೀಜಿ ನೇತೃತ್ವದೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಹುತಾತ್ಮಗಳು ಎಲ್ಲ ಏಕತ್ರಿತ ಆಗಿ ಈ ದೇಶದ ವಿಚಾರ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಏನವರು ಬಂತು ಯಾರು ಸಂಘಟನೆ ದೇಶದ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ಅನೇಕ भारत देश ಇದು पहिला ಕಣ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿಗೆಂದ್ರ ಅವರು ಸ್ವತಂತ್ರ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು. ಆ ಹೋರಾಟನಾಗ ಅನೇಕ ಮಂದಿ ಬಲಿದಾನ ಆದರು, ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ರು, ಬಲಿದಾನ ಆದರು. ನಮ್ದೆಲ್ಲ ಇದು ಸುವರ್ಣ ಕಾಲ ನಮ್ಗೆ ಭಾರತ ನೋಡ್ಲಗತ್ತದ. ಇದರ ದಶಂದು ಎಷ್ಟೋ ಆಹುತಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲರೂ ಕೊಟ್ಟರು. ಇದ್ರದ್ದು ಎಲ್ಲರೇ ಬಿಸರಿ ಅದಕ್ಕೆ ಹಂಗೆ ಈ BJP ಮಂದೆಲ್ಲ ಬಂದು ಕೆಲ್ಸಿಂದ ಏನು ಹೇಳಕ್ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಸೋಯಿಸ್ಕರ್ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋದಷ್ಟಂದ ಜಾತ್ ಪಂಥದಾಗ ಸೇರ್ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಕಿವ್ಯಾಗ ವಿಷ ಹಾಕಿದ್ರು. ಆ ವಿಷ ಹಾಕಿಸಂದ್ರೆ ಮಂದಿಗೆಲ್ಲ ಸೆಪ್ರೇಟ್ ಮಾಡಿ ಇವ್ರು ಈ ಜಾತಿಯವ್ರು ಅವ್ರು ಆ ಧರ್ಮ. ಈಗ ನಾವು ಕೂತಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದೆವು ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಆಜು ಬಾಜುಗೆ ಯಾರು ಕೂತಿದ್ದೆವು, ಯಾವ ಜಾತಿಯವ್ರು ಇದ್ದೆವು, ಯಾವ ಪಂಥದವ್ರು ಇದ್ದೆವು, ಹಿಂಗೆಲ್ಲಿ ನೋಡಿರಿ ಅವನು. ಮಂಗಳೂರು ಊರಂತ ತಿರುಗಿಸ್ಕೊಂಡು ಕುಂಡಿರ್ತೀವಿ. ಈಗ ಸೋಲಾಪುರಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿ, ಅಕ್ಕಲಕೋಟಕ್ಕೆ ಹೋದ್ರಿ, ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಾರ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ, ನಮ್ಮ ಮಂಗಳೂರದವ ಇದ್ದು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಪೈಲ ಗೊತ್ತು ಹಿಡಿತಾರೆ. ಅಕ್ಕಲಕೋಟೆ ತಾಲೂಕದವ ಇದ್ದಾರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಗೊತ್ತು ಹಿಡಿತಾರೆ. ಪುಣ್ಣ ಖಾಲಿ ಆದಾಗ ಅದೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನೀ ಯಾವ ಜಾತಿವ ಯಾವ ಪಂಥದವ ಇದು ಯಾರು ತಲೆಯಾಗ ಮಂದಿದು ಹಾಕ್ಲಿಕತ್ತಾರ.
ಖಾಸ್ ಕरून ನನ್ನ ತರುಣ ಮಂಡಳಿಗೆ ವಿನಂತಿ ಅದು ಇದು ಎಲ್ಲ ಬಾಜುಕಿಟ್ಟು ದೇಶ ಊರ ಪ್ರಾಂತ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರದು ಎಲ್ಲರದು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನಾವೇನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರ ಆ ವಿಚಾರ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ತೊಗೊಂಡೋಗೋದು ಅನೇಕ ಪ್ರಾಂತ ಅನೇಕ ಇವೆಲ್ಲ ಇದ್ರು ದೇಶದ ವಿಚಾರ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಾಗ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೆಲಸ ಮಾಡೋದನ್ನ ಈಗ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಇವು ಯಾವ ಭೀ ಕಾಳ ಇರಲಿ ನೀವೆಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಹಿಂದಿರಲಿ ನಮ್ಮೂ ಚಲೋ ವಿಚಾರ ನಿಮ್ಗೆ ಇಟ್ಟು ಶಬ್ದ ಕೊಡ್ತೇವೆ ಈ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಚಲೋ ವಿಚಾರದಾಗ ಎಲ್ಲಿ ಭೀ ನಾವು ಡಾಗ್ ಹತ್ತಲಾರ್ದಪ್ಲೆ ಎಲ್ಲಾರು ಕೆಲಸ ಮಾಡಮಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ ಈಗ ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ ಅವ್ರ ಭಾಜಪ ವಿಚಾರ ಎಷ್ಟೋ ಮಂದಿಗೆ ಅವರೇ ಅಂದಾರ ಇವ್ರು ಇಟ್ಟು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡ್ಯಾರ ಇವರು ಅಮುಕ ರೇಪ್ ಕೇಸ್ನಾಗಾರ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಕೇಸ್ದಾಗಾರ ಘೋಟಾಳದಾಗಾರ ಇವತ್ತು ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳಗೆ ತೊಳೋದು ಎಲ್ಲಿ ಹೋದವ್ರು ವಿಚಾರ ವಿಚಾರ ಭೀ ಬಿಡೋದು ಅಂದ್ರೆ ಸತ್ಯ ದಶದ ಯಾರು ಭೀ ಮಾಡ್ಲಕ್ತಾ ಇರೋದು ಇವ್ರು ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಇಟ್ಟು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಆಟ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಅಂತೇಳಿ ಈಗ ನೀವು ಕುತ್ತಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಹೇಳಗತ್ತು शेतकरी बद्दल ಇವ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಇವ್ರಿಗೆ ಪೀಕ್ ವಿಮಾ ಕೊಡ್ತೀವಿ ಕರ್ಜ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಪೀಕ್ शेतकरीದು ಕರ್ಜ್ ಎಲ್ಲ ಮಾಫ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅದು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು ಈಗ ಅವ್ರದ್ರಾಗ ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ದು ಅಜೆಂಡಾ ಇಲ್ಲ ನಿಮ್ದು ಅಜೆಂಡಾ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಳಾಗ ಎಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡೋದು ಆಳಾಗ ನಮ್ಮ ಲಾಡ್ಕಿ ಬಹನ್ಗೆ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟು 7,000-8,000 ಅವ್ರ ಅಕೌಂಟ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಲಾಡ್ಕಿ ಮಾತಾ ಭಗಿನಿ ಎಲ್ಲ ಖುಷ್ ಎಲ್ಲ ಪಟಾಪಟ್ मतदान ಆಗಿದ್ರು लगेच 1 ತಿಂಗಳದಾಗ ಅವ್ರು ಬೇಡ ಇವ್ರು ಬೇಡ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಅವ್ರು ठीक ನೀವು ಸರ್ ಸಗಟ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡವ್ರಿ ಈಗ ಯಾಕೆ ಬೇಡ ಎನ್ಕಿ ಜರ್ತಾಗ ಡಬಲ್ ಹಾಕಿರು ಟಿಬಲ್ ಹಾಕಿರು ಇದು ಮಾನ್ಯ ಅದ ಕೊಡಿ ಈಗ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಗಾಡಿ ಅವೇನು ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಅದನು ಅವ್ರಿಗೆ ಹೊಲ ಹ್ಯಾಂಗರ್ ಮಾಡಿ ಕಮ್ಮಿ ಮಾಡೋದು ಅಂದ್ರೆ ಈಗ ಸತ್ತಾದ ಉಪಭೋಗ ತೊಗೊಳೋದು ಇವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಇದು ವಿಚಾರ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತ ಮಂದಿಗ ಕಿಂवा ನೇತೆ ಮಂಡಳಿಗೆ ನಂದು ಅವರ್ಜುನ್ ಅದು ಎಲ್ಲಿ ಡಗಮಗ ಮಾಡಬೇಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿಚಾರ ತೊಗೊಂಡು ಕಿಶಂದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಹೋದೇವು ಅಂದ್ರೆ 100% ಚಲೋ ದಿನ ಈ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೆ ಈ ನಮ್ಮ ಪ್ರಾಂತಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಅಕ್ಕಳುಗಳು ಬರವ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ ಯಾ ಜೋರಿಲಿ ನೀವು ನಮಗೆಲ್ಲ ಸತ್ಕಾರ ಸನ್ಮಾನ ಕೊಟ್ಟಿರಿ ಗಾವ್ ಭೇಟಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದ್ರಿ ಆ ಬದಲು ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರದು ಆಭಾರ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತೆ ಬರಕಾದಾಗ ಈಗ ಮಾಜಿ ಸರ್ಪಂಚರು ಹೇಳಿದ್ರು ಮಲ್ಲು ಪಾಟೀಲ್ ಸುವರ್ಣ ಕಾಳ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಸುವರ್ಣ ಕಾಳ ನಾವು ನಿಮ್ಗೆ ನಾ ಪಕ್ಕ माध्यम ಮುಂದೆ ಆಗೋದಷ್ಟೊಂದು ಒಂದು ಚೇಹರಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಮಾಧ್ಯಮ ಇದ್ದ पण ಸುವರ್ಣ ಕಾಳ ನಮ್ದು ಎಲ್ಲಾರು ಬರೋದು ನಾವು ಎಲ್ಲಾರು एकजूट ಇದ್ದೀವಿ ಆ ಸುವರ್ಣ ಕಾಳ ದರ್ಗಾದಾಗ ನೀವು ಎಲ್ಲಾರು ಚಲೋ ಜಾಹಿರ್ ವಿಚಾರ ತೊಗೊಂಡಿಸಿದ್ರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ ಆ ಪದ್ಧತಿಲೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ದೇವ್ರು ಕಾಪಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಬರ ಕಾಲದಾಗ ಎಲ್ಲಾರು ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ಖಂಬೀರ ಪಡೆ ನಿಂದಿರಿ ಬರ 22 ತಾರೀಕಿಗೆ ರವಿವಾರ ದಿನ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಂದು ಮೇಳಾವ ಇಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಆ ಮೇಳವಾಗ ಭೀ ನೀವೆಲ್ಲ ಹೆಚ್ಚಾದ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಲಾಲ್ಸಿಂಗಿ ಸಾಹೇಬ್ರು ಇರ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಬಸು ಪಾಟೀಲ್ ಇರ್ತಾರೆ ಸೌಕರ್ಯ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಕಿಶಂದ್ರೆ ನೀವು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡ್ರಿ ಆ ನಿಯೋಜನಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಕಾರ್ಯಕರ್ತ ತರುಣ್ ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ನಮ್ಗೆ ಅಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿ ಕೊಟ್ರಿ ಅದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ತೊಗೊಂಡು ನಮಗೆ ತಾಲೂಕದಾಗ ಕಿಂवा ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಚಲೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿತ ಆತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಬಂದಾಗ ನಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಿರಿ ಆ ಬದಲು ನಾನು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರೂ मनोपूर्वक आभार व्यक्त ಮಾಡಿ ನನ್ನ ಆಶೀರ್ವಾದ आज येथे पावसाळ्याच्या भावनगरीत तालुक्याचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष काँग्रेसचे मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांचं इथं आगमन झालं त्याचबरोबर त्यांची सर्व काँग्रेसची टीम इथं आली त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा पानमूळ ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो आणि जे काही मल्लिकार्जुन अण्णा पाटील यांनी येणाऱ्या 22 तारखेला मेळाव्यास उपस्थित राहण्याबद्दल आमंत्रित केले सर्व ग्रामस्थ आम्ही तिथे येऊ अशी त्यांना आम्ही गावी देतो आणि सर्वांचं इथं उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं सुद्धा आभार मानतो.